हिरे घराण्याने या मालेगाव तालुक्यामध्ये नुसतं शिक्षणच दिलं नाही तर त्या शिक्षणाच्या नंतर या मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक घरापर्यंत नोकरीचं दार खुलं केलं। ज्या हिरे घराण्याने मालेगाव तालुक्यातील अनेक प्राध्यापक तयार केले, यांच्या खात्यात भ्रष्टाचार करायचा, यांच्या घरातले लोक डॉक्टरेट पदवी घेतात, डॉक्टरेट होण्यासाठी 5-5 वर्ष अभ्यास करावा लागतात। यांना कधी तुम्ही आम्ही अभ्यास करताना बघितलो? आताच प्रमोद भाऊंनी सांगितलं की विश्वस्त यांच्या घरातले 5 लोक आहेत, अद्वय हिरे, अपूर्व हिरे, संपदा हिरे, अपूर्व हिरेंच्या पत्नी आणि राजेशजी शिंदे, हे सगळे लोक यांच्या संस्थेतल्या काही कॉलेजमधनं पगार घेतात। त्या पगाराचं विवरण मी तुम्हाला वाचून दाखवतोय आणि हे पुणे युनिव्हर्सिटीचं विवरण आहे। म्हणजे विश्वस्त संस्थेत हेच, यांच्याच कॉलेजमध्ये नोकरीला हेच, आणि पगार किती आहे ते एकदा ऐका, म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती मोठा भ्रष्टाचार पगाराच्या माध्यमातून ही लोक करतायत। योगिता अपूर्व हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे, आर्ट अँड सायन्स कॉमर्स कॉलेज, यांना पगार आहे असिस्टंट प्रोफेसर म्हणून 1,72,783 रुपये। आदरणीय अद्वय प्रशांत हिरे, जे जास्त बोलतात, ते आहेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे असिस्टंट प्रोफेसर आहेत। हे पण यांना पगार आहे 1,57,136 रुपये। आदरणीय अपूर्व प्रशांतजी हिरे, इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र अँड रिसर्च सेंटरचे हे प्रोफेसर आहेत। असिस्टंट प्रोफेसरला 1.5 लाख पगार आणि प्रोफेसरला पगार 2,52,392 रुपये। हिरे संपदा प्रशांत हिरेंच्या कन्या या प्रिन्सिपल आणि हिरे कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत, यांना पगार आहे 63,808 रुपये। शिंदे राजेश शशिकांत हे महात्मा गांधी विद्या मंदिर महाराजा सयाजीराव गायकवाड आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे रजिस्ट्रार आहेत, यांना पगार आहे 1,05,454 रुपये। मित्रांनो, सगळ्यांना सरासरी पगार 2 लाखाच्या पुढे आहे, 1.5 लाखाच्या पुढे येतो। सरासरी जर अंदाज केला तर 1.5 लाखाच्या पुढे येतो। तर 12 महिन्याचे 1.5 लाखाप्रमाणे किती पैसे होतात? गेल्या इतक्या वर्षापासून या संस्थेला लुटतायत, याचे किती पैसे होतात याचा हिशोब यांनी द्यावा। काळ कोणाला माफ करत नाही आणि असिस्टंट काळ कोणाला माफ करत नाही। यांनी कोणाला शिकवलं? अद्वय हिरे दिवसभर तालुक्यात बोंबा मारत फिरतात असं म्हणण्याचा काही अर्थ नाही, कारण ते हप्त्यात एका दिवस तालुक्यात येतात, बाकी दिवस मुंबईला बसलेले असतात, रात्री पार्ट्या करतात। हे शिकवतात कधी? तर माझी विनंती आहे की याची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि काळ कोणाला माफ करत नाही। ही संस्था भविष्यात सभासदांची व्हावी एवढीच मनातून इच्छा आहे। तुम्ही त्या आदरणीय लोकमाता पुष्पाताई हिरेंचं नाव टाकलं। अरे त्या मातेने या मालेगाव तालुक्यातील प्रत्येक आया बहिणींच्या डोक्यावरचा हांडा उतरवला। त्या आया बहिणींचा हांडा उतरवल्यानंतर प्रत्येक घरापर्यंत नळाचं पाणी पुरवलं। आरोग्यमंत्री असताना प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक घरापर्यंत आरोग्याची सेवा पुरवली। त्या मातेचं नाव टाकताना पालकमंत्री एक क्षणाचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही। विनाशकालीन परत बऱ्याच काही घोषणा दिल्या गेल्या, भाषणे झाली, विषय होता माननीय पुष्पाताई हिरे ह्या माझ्या म्हाताऱ्या आजीवर गुन्हा दाखल केला। माननीय पुष्पाताई हिरे ह्या मालेगाव तालुक्यासाठी नक्कीच आदर्श आहेत, तालुका त्यांचा सन्मानच करतो। 1995 साली जेव्हा निवडणूक होती तेव्हा प्रशांत हिरेंना तिकीट पाहिजे होतं, परंतु ते तिकीट पुष्पाताई हिरेंना मिळालं। लारेस या बंगल्यावर माझ्या सकट तालुक्याचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्या कार्यकर्त्यांसमोर पुष्पाताई हिरे यांना बंगल्यातून हात धरून बाहेर काढून देण्यात आलं, लॉरेस बंगल्यामधून, आणि हजारो कार्यकर्त्यांच्या समोर ताई रडत रडत बॅग घेऊन बंगल्याच्या बाहेर आल्या। त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे। ताई बंगल्यातून बाहेर जेव्हा आल्या, बाळूशेठ वाणे यांनी ती बॅग घेऊन ताईंना त्यांच्या घरी संपूर्ण निवडणूक संपेपर्यंत ताई त्यांच्या घरी होत्या। कधी ताई 4 बंगल्यात राहिल्या, कधी सतीश हिरेंच्या घरी राहिल्या। तेव्हा
यांना आजींचं म्हातारपण दिसत नव्हतं का? जेव्हा ताई बाहेर निघाल्या तेव्हापासून आजपर्यंत ताई नाशिक येथे गोळे कॉलनी इथल्या बंगल्यात एकट्या राहतात. त्या दिवसापासून तर आजपर्यंत यांच्या लॉरेस या बंगल्यावर ताई कधी गेल्या नाही आणि यांनी आजी आणि नातवाचं किंवा आई आणि मुलाचं हे नातं कधीच यांनी समोर आणलं नाही. ताई ह्या तालुक्याच्या आदर्श आहेत. ताईंचा सन्मान तालुका करतोच, परंतु ताई या विश्वस्त असल्यामुळे ताईंचं नाव आलं आणि आदवा हिरे खोटी सहानुभूती घेण्यासाठी ताईंचं नाव पुढे करतात. परंतु जनतेला सर्व माहिती आहे. मालेगाव तालुक्यातले हजारो कार्यकर्ते, इथे काही ज्येष्ठ पत्रकार पण असतील, यांनी जेव्हा हात धरून बाहेर काढलं तेव्हा ते पत्रकारांनी पाहिलेलं आहे, त्याला मी साक्षीदार आहे. तेव्हा यांच्यातल्याच काही कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं. पुष्पाताई हिरेंना ज्या दिवशी बाहेर काढलं त्या दिवशी काही कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं. त्याच्यापैकी शंकर कदम, प्रवीण पवार, गोरख कचवे, कैलासवासी बळीराम देवरे या कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं. मुंडन आई जेव्हा घरातून बाहेर जाते तेव्हा मुंडन का केलं जातं या संदर्भात तुम्ही सर्वांनी तालुक्यावासियांनी त्यावेळी देखील विचार केला होता. आनंदसिंग ठोके आगारचा तो कार्यकर्ता देखील होता. दुसरं, 32 केसेस आमच्यावर केल्यात असं भाषणात उल्लेख केला. 32 केसेस हे ह्या शेतकऱ्यांच्या मुलांनी केल्या. शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांच्या शेती विकून यांना 15-15, 20-20 लाख रुपये रोख दिलेले आहेत. यांनी ते 10-15 वर्ष पासून त्या शेतकऱ्यांच्या पोरांना वेठ बिगार म्हणून राबवतात. यांच्या निवडणुकीत त्या मुलांना राबवून घेतात आणि जेव्हा त्याची नोकरीची वेळ निघून गेली, त्यांचं वय 40 वर्ष झालं, ते जेव्हा पैसे मागायला गेले, आता म्हणतात की माझ्यावर आमच्या कुटुंबियांवर 32 गुन्हे दाखल केले. ही सुरुवात आहे. ह्या तालुक्यातल्या यांचे जे दलाल आहेत हे आणि यांचे दलाल गावोगावी यांचे दलाल उपलब्ध आहेत. यांचे दलाल पैसे गोळा करतात आणि तालुक्यातल्या हजारो लोकांचे, हजारो तरुणांचं यांनी आयुष्य खराब केलेलं आहे. त्या तरुणांनी तरुणांचे पैसे गोळा केलेले आहेत. आज ना उद्या ते शेकडोच्या संख्येने यांच्यावर गुन्हे दाखल होतील. आज फक्त 32च गुन्हे दाखल झालेले आहेत. जेव्हा हे सगळे तरुण पैसे मागायला येतील तेव्हा यांच्यावर प्रचंड प्रमाणात गुन्हे दाखल होतील. मी तर एक असं ऐकलं होतं, रात्री जी बैठक बसते त्या बैठकीत जर काही कमी पडलं तर यांचे जे दलाल आहेत लगेच एखाद्या तरुणाला पकडून आणतात, त्याला नोकरीचं आमिष देतात आणि त्या बैठकीची व्यवस्था त्या तरुणाच्या नोकरीच्या पैशातून करतात. हे असे संस्था चालक यांच्यावर असेच गुन्हे आमच्या शेतकऱ्यांची पोरं यांच्यावर गुन्हे नक्कीच दाखल करतील. पुढील मुद्दा निळकंठ शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थामध्ये तुम्ही सांगतात की 40 लोकांना तुम्ही चुकीच्या पद्धतीने ऑर्डर दिली. अहो, कोणत्या चुकीच्या पद्धतीने ऑर्डर दिली? 48 कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली. सर्व जागा या मागासवर्गीय संवर्गातील जागा होत्या, परंतु संस्थेने आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची पदभरती करण्यात आलेली आहे. आता मालेगाव तालुक्यात किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची पदभरती करताना एकही मागासवर्गीय, उदाहरणार्थ आदिवासी, दलित, ओबीसी, एसटी या संवर्गातील एकही शिक्षित किंवा लायक उमेदवार याला मालेगावात दिसला नाही किंवा नाशिक. हा खरं म्हणजे प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा म्हणजे मागासवर्ग आरक्षणाचे जे धोरण महाराष्ट्र लोकसेवेने पारित केलेलं आहे त्या मागासवर्गीय आरक्षण धोरणाच्या अनुसार अधिनियम 2001च्या कलम 4 मध्ये नमूद केल्यानुसार आरक्षण धोरणाचे पालन केल्याशिवाय पुढील पदभरती करू नये असे धोरण असताना संस्थेच्या विश्वस्तांनी भ्रष्ट मार्गाने पदभरती केल्याने यांच्या वैयक्तिक परिवारावर गुन्हा दाखल न करता संस्थेच्या विश्वस्तांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे
जे 48 पदांची पदभरती आरक्षण डाउनलोड करण्यात आलेले आहे त्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर पाहता हे गुन्हे माननीय नामदार दादासाहेब भुसेने हे गुन्हे दाखल केलेले नाही. हे सर्व गुन्हे दादासाहेबांनी जी चौकशी पत्र दिलेलं होतं त्या चौकशीच्या पत्राची चौकशी झाल्यानंतर शासनाने व प्रशासनाने हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कुठलाही हिरे परिवारावर हा आकर्ष नसून विद्यामंदिर संस्थेने जो भ्रष्टाचार केलेला आहे ते आरक्षण डावलेलं आहे. या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे सत्यता प्रशासनाला आढळून आलेले आहे त्या सत्यतेच्या आधारावरती हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. खर तर या प्रस्तावासोबत शासन निर्णय जो झालेला आहे त्याच्यात मूळ जाहिरात द्यावी लागते. ही जाहिरात सुद्धा दिलेली नाही आणि सुनावणी दरम्यान विचारणा झाली असताना ही मूळ जाहिरात संदिग्ध आणि संशयास्पद आहे असा त्याच्यात निष्कर्ष करण्यात आलेला आहे. शिक्षणाधिकारी यांनी 12 शिपाईची जी भरती केली, या 12 शिपाईच्या मान्यता दिली. आपण एक जरी भरती करतो तरी त्याला कमीत कमी एका जणाच्या 10 ते 12 कागद लावतो आपण. तर 12 शिपाईच्या भरतीला फक्त 13 कागद लावलेले आहेत. हे सुद्धा संशयास्पद त्या ठिकाणी निष्कर्षात आढळलं. त्यानंतर शासनाच्या अधिनियमाप्रमाणे ज्या तरतुदी नियुक्तीसाठी लागतात, विहित भरती प्रक्रियेचा जो अवलंब करावा लागतो तो केलेला नाही. सदर नियुक्ती पडताळणी केली असता बॅक डेटेड असल्याचं निदर्शनास आलं आहे. म्हणजे 2010-11ला 10-11चा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये त्यांना घेतलेला आहे आणि मान्यता 2020 मध्ये दिली. म्हणजे या संस्थेच्या विश्वस्तांनी काय केलं, साधारणतः एक कर्मचाऱ्याचा 10 वर्षाचा वेतन पगार त्या ठिकाणी हडप केलेला आहे. असा कोट्यावधी रुपये या सर्वांच्या हडप करण्याचं काम यांनी केलं. त्याच्यासोबत याचिका क्रमांक 10,133 प्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हा सगळा निष्कर्ष असा निघतो की फ्रॉड, सप्रेशन, मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे याचा अर्थ असा होतो की चुकीचं वर्णन दाखवून दडपशाही करून एक प्रकारे ही शासनाची फसवणूक केलेली आहे. आणि म्हणून शासनाने निर्णय दिला. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग की खालून जी टिप्पणी जाते त्या कार्यालयातून, त्या टिप्पणीमध्ये लिपिकाने स्वतः सांगितलं की अमुक अमुक मुद्दे हे सर्व जे आहेत 4, 5, 6 अ, ब, क यानुसार हे सगळे नकारात्मक आहेत. आणि हे नकारात्मक असताना सुद्धा तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली. कारण प्रत्येकाकडनं त्यांनी 5-5 लाख रुपये संस्थेवाल्यांनी त्यांना दिले आणि वरून स्वतःचे 4 माणसं प्रवीण पाटीलचे लावले. म्हणून यांनी मान्यता दिली. आणि अशा याच्यामुळे निर्णय दिलेला आहे शासनाने. ही पहिलीच केस आहे शासनाची की शिक्षण विभाग आपल्या स्वतःच्या शिक्षण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करतोय. आणि म्हणून तत्कालीन शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील हे या सर्व गोष्टीला जबाबदार असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम भंग 1979 शिस्तभंगाविषयी कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. आणि मला शिवपुराण कथेला न्यायालयाची अडवणूक दाखवून हा कार्यक्रम घेता येणार नाही असं त्यांनी पत्रावर मेन्शन केलेले. त्याची परत आम्ही सर्व पत्रकार बांधवांना देणार आहोत. तदनंतर जानेवारी 2023 मध्ये स्वतःचा शिवसेना प्रवेश करण्याकरता तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जाहीर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळेस यांना न्यायालयाची आठवण आली नाही का, ही क्रीडांगणाची जागा आहे, ही विद्यार्थ्यांच्या कामकाजासाठी युटिलाइज करण्याची जागा आहे, असा धोधाभाव म्हणजे मारेगाव तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमाला तुम्ही विरोध करणार आणि स्वतःचा वैयक्तिक पक्ष प्रवेशाकरता तुम्ही ती जागा वापरणार. ही जागा तर ही शासनाची जागा आहे. ही जागा आपल्याला वार्षिक 1 रुपये भाड्याने लीजवर दिलेली जागा आहे.
ही यांच्या स्वतःच्या मालकीची जागा नाही. या जागेचं मालक सरकार आहे. ही जागा महसूल प्रशासनाची आहे. त्याच्यामुळे या जागेवर ही संस्था, या संस्थेचे विश्वस्त कुठल्याही प्रकारे त्यांचा हक्क दाखवू शकत नाही. त्यांच्या लेटरवर महात्मा गांधी विद्यामंदिर सेक्रेटरी यांना कॉलेज ग्राउंड आणि पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी प्रदीपजी मिश्रांचा महाशिवपुरांचा कार्यक्रम घेण्यासंदर्भात परवानगी मागितली. परवानगी मागितल्यानंतर या संस्थेच्या विश्वस्तांनी त्यावेळेचे जॉईंट सेक्रेटरी मोरे सर यांच्या सहीनिशी शिवमहापरण समितीला पत्र दिलं की या कॉलेज ग्राउंडवर हा कार्यक्रम आपल्याला घेता येणार नाही. याचं कारण त्यांनी असं सांगितलं की न्यायालयाचा अवमान होऊ नये, या क्रीडांगणाचा वापर फक्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी करण्यात यावा, इतर कुठल्याही प्रयोजनासाठी न करण्याचा निर्णय संस्था व्यवस्थापनाने घेतला असून याबद्दल ठराव पारित केलेला आहे. असं पत्र शिवमहापुराण समितीला या संस्थेच्या आदेशानुसार, संस्थेच्या विश्वस्तांच्या आदेशानुसार VS मोरे सर यांनी या ठिकाणी पत्र दिलं. एवढंच करून ते थांबले नाही. या संस्थेच्या विश्वस्तांनी तत्कालीन जे प्राचार्य होते यांना आदेश देऊन या श्री महाशिवपुराण समितीच्या सदस्यांच्या विरोधात कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये एक तक्रारी अर्ज दाखल केला की यांना आमच्या संस्थेने परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ही समिती कार्यक्रम घेत आहे. त्यावेळेस हा अर्ज कॅम्प पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी या समितीने जे या समितीचे अध्यक्ष होते श्रीनिवासजी कलंत्री, हे या समितीचे अध्यक्ष होते, यांना या पोलीस प्रशासनामार्फत, या पोलीस निरीक्षकामार्फत एक समन्स पत्र पाठवण्यात आलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला पाचारण करण्यात आलं. आता या समितीमधले सर्व सदस्य हे मालेगाव शहरातले व्यापारी वर्गातले होते, शिवभक्त होते. मग त्याच्यामध्ये आशिष अग्रवाल असतील, नवनीत तापडे असतील, पवनजी तिबडेवाल असतील, पिंटू कर्नावट असतील, श्रीनिवास कलंत्री असतील, राजेंद्र शास्त्री असतील. हे काही शिवसैनिक होते का? परंतु या शहरात कुठलाही धार्मिक कार्यक्रम होऊ नये अशी भावना या संस्था चालकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहे.